कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। उद्या उत्सव आहे। देवी समोर बांधली गेलेली लग्नगाठ 7 जन्मांची ठरणार। देवा, माझा खरंच खूप मनापासून प्रेम आहे रे भावना मॅडमवर, आणि या उत्सवात मला काही करून ते व्यक्त करायचंय। जर मी व्यक्त नाही करू शकलो तर सगळंच अवघड होऊन बसेल। देवा, यासाठी मला बळ दे। त्या विनोदला पोलिसांच्या ताब्यात दिलंय। Shantam, I'm sorry. चूक माझीच आहे जानू, खरंच चूक माझीच आहे। मी तुझ्यावर विश्वास ठेवला, पण तू मात्र चूक माझी चुकी आहे, माझी चूक आहे, माझी चूक आहे, माझी चूक आहे। चुकी आहे की मी तुझ्यावर विश्वास ठेवला। जयंत, अरे सोड मला जानू। जयंत काय करतोस? प्लीज थांबव हा वेडेपणा। जयंत, वेडेपणा करतोय मी? मग करू दे ना। का करतो मी? कारण का मी तुझ्यावर विश्वास ठेवला, आणि तुझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी मला ही शिक्षा मिळायला हवी जानू। ऐक ना जयंत, प्लीज थांबव। जयंत, जयंत, जानू, 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 I'm so sorry. जानू, I'm really sorry, जानू, I'm so sorry. प्लीज मला माफ कर। मला तुला काही करायचं नव्हतं। I'm so sorry. थांब, मी आलो। जानू, जानू, I'm so sorry, जानू। जानू, मला ना मी स्वतःला शिक्षा करून घेत होतो। प्रत्येक वेळी माझ्या वेडेपणामुळे तुला त्रास होतो। आता बरं आहे का? हाय हे जयंत। मी सॉरी बोलते तुला। खरं तर सगळी चूक माझी होती, पण तरीही स्वतःला अशी शिक्षा करून घेणं खूप चुकीचं आहे रे जयंत। तू का वागतोस असा?
तू का वागतेस असं जानू? सांग ना जानू, खरंच तू असं का केलं असेल? म्हणजे तुला तुला काय मिळालं माझ्याशी खोटं बोलून? जयंत, अरे मी मुद्दाम खोटं नाही बोलले तुला. झालं असं होतं की तू ऑफिसला गेलास. जयंत, खरंच सॉरी. अरे मला माहितीये मी हे सगळं तुला आधीच सांगायला हवं होतं, पण ना तुझ्या भीतीपोटी मी नाही सांगू शकले. पण मी खरंच सांगते जयंत, मी मुद्दामून खोटं बोलले नाहीये तुझ्याशी, खरंच. जयंत, जयंत काहीतरी बोलणार आहे, तू का असा गप्प आहेस? चूक माझीच आहे जानू. मी तुला पासखोड द्यायलाच नको हवा होता, म्हणून चूक माझीच आहे. मी तुझ्यावर विश्वास ठेवला, पण तूही त्याचा गैरफायदा उचलून घेतलास जानू. नकळत का होईना तुझ्याकडूनही चूक झाली आहे. एक तिसरीच व्यक्ती रात्रभर आपल्या घरात लपून बसते आणि मला त्याची कल्पना सुद्धा नव्हती. जानू, ही चूक आहे, साफ चूक आहे. पण ठीक आहे, हे पुन्हा होता कामा नये, म्हणून यापुढे मी तुला दरवाजाचा पासकोड कधीच देणार नाही. आणखीन एक गोष्ट, हा प्रसंग कायम तुझ्या लक्षात राहावा, त्यासाठी याची शिक्षा तुला मिळणारच. येस जानू. मला सिद्धू काकाने एकदम व्यवस्थित घरी आणले. आम्ही खूप मज्जा केली. तू माझ्याशी खूप छान वागते आणि खेळतो पण आम्ही. सिद्धू काका, अहो तुम्ही म्हणालात ना आता आपली मैत्री झाली, मी ते वाक्य नाही ऐकलं. दोस्ती में नो सॉरी नो थँक्यू. तुम्ही फिल्म वगैरे बघत नाही का? मला असं वाटतं ना की माणसाने तसंच असायला पाहिजे, नाही तर मजा काय आयुष्यात. एक तर तुम्ही सदान करत आपलं झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.